मित्रांनो, एक हत्ती आहे आणि त्या हत्तीला भरपूर हत्ती आवडतात. पण त्या हत्ती आवडण्यामागं त्यानं एक स्वतःचं प्रायव्हेट झू सुद्धा तयार केलेला आहे. स्वतःची बागच म्हणायला हरकत नाही. आपण एखाद्या सामान्य माणसानं साधा पोपट किंवा साधा पक्षी जरी पाळला तर त्याच्यावर भरपूर नियम लावले जातात. पण या हत्तीला मात्र सगळी सूट आहे. कारण की हत्ती हा लाडाचा आहे. याच लाडाच्या हत्तीनं आपल्या कोल्हापूरची एक लाडकी हत्तीण महादेवी म्हणजेच माधुरी, जिला आपण लहानपणीपासून वाढवलं, प्रेम दिलं आणि त्या हत्तीनं पण आपल्यावर प्रेम केलं, त्या माधुरीने पण आपल्यावर प्रेम केलं. त्या माधुरीला घेऊन गेले. पण त्याला कायद्याची सुद्धा साथ होती. पण माझं म्हणणं एकच आहे, की कोल्हापूरसारखं हे शहर आपलं जे कोल्हापूरचं वातावरण आहे, निसर्ग आहे, तो या प्राण्यांसाठी खूप व्यवस्थित आहे. या ठिकाणी जी हवा आहे ती अगदी योग्य आहे. एवढा आपल्या कोल्हापूरमध्ये एवढ्या अभयारण्य आहेत, तर त्या ठिकाणी त्याला घेऊन जाता आलं असतं, ठेवता आलं असतं किंवा जे मठ आहेत, त्या मठांनाच कसं हत्तीला सांभाळलं पाहिजे, त्यांना काय-काय सुविधा दिल्या पाहिजेत, त्याचं ट्रेनिंग किंवा त्याचं जे संगोपन कसं करायचं, त्याची माहिती डॉक्टर हे जर गव्हर्नमेंटनं प्रोव्हाईड केले असते, तर नक्कीच आम्ही सुद्धा त्याला व्यवस्थित सांभाळलं असतं किंवा आत्ताही सांभाळतोय किंवा एवढी वर्षाची ही परंपरा आम्ही जपतोय. आम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. हे सगळ्या मठातल्या लोकांना, तिथल्या लोकांना माहिती आहे आणि तो निवांत फिरतोय. भरपूर मोर्चा निघतायत. या मोर्चाला माझा सपोर्ट आहे. चैतन्य फूड ब्लॉगचा पूर्ण सपोर्ट आहे आणि खरंच आपली हत्ती जी माधुरी आहे ती परत मिळाली पाहिजे आणि 100% आपल्या कोल्हापूरमध्ये माधुरी परत येणार म्हणजे येणार.